अजून पण पुढे 7 वर्षांनी वेगळं असेल, पण माणसं हीच असतील. सो भावांनो, ब्लॉग स्टार्ट झाला अचानक असाच आणि आम्ही पाठी दोघं पुढे दोघं मस्तपैकी चाललोय. पण विषय काय माहिती का, मेन विषय आता अजून अथर्व आला नाहीये आणि अथर्वची गाडी बंद पडली. तर तो आहे समोर, आम्ही आलो त्याच्या घराच्या. बघा लोक बघा, त्यांची इथं कुठं पाऊस आहे काय माहित नाही काय विषय. सो बघूयात आता. हे बघा लोक बघू शकता तुम्ही, विदाऊट छत्री, विदाऊट काय. आणि अनिकेत असा बोलतोय बाई श्रेयासाठी कुठेही जाईल. छत्री कुठे आहे? छत्री. अरे हा बावळट माणूस आहे यार, शिट. हा बघा, बघू शकता मित्रांनो. आता काय फिरवून पण लावू पाहिजे जवळ. हा फिरायला पण लागत नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ओ भाई साहब, ते बघा. घेतो थांब. तू आलो नकोस. तू तिथं सांग. मुख्यमंत्री साहेब थांबा. फायनली आता गाडी मधोमध लागली ना आता बसायला. सेन्सच नाही. दोघे भिजाल तुम्ही. अरे तुझ्याकडे छत्री आहे, तू पाहिलं का? काय बोलत त्यांनी की कंटिन्यू. अरे दिवस गाडी लावली बाई. अरे विदाऊट बाई छत्री, विदाऊट रेनकोट येत आहेत लोक. आणि तुझ्याकडे छत्री असून तू पुढं का नाही आला? का नाही आला? बाई काय कंटिन्यू पडकाय का साबण पडका शॅम्पू बिंपू काय. चला आपल्या अलिबाग ट्रिपला. माहित नाही एक पिकअप करायचं टक्क्यावरती. आता सध्या होतो आम्ही सुकापूरला. तर चला विचारतोय. विषय कसा आहे माहितीये का, विषय कसा आहे की आज तारीख काय 15 जून राईट. 17 जून 2017 या दिवशी आम्ही होतो गोव्याला. हीच 6 जण होती. फक्त मनीष एक ऍड आपला राहिलाय. मनीष तर आपला मनीषला आपल्याला घ्यायचंय. 6 जण आम्ही मस्तपैकी होतो. आता आपल्या स्क्रीनवरती फोटो येत असेल आमचा. 17 जून 2017चा हा फोटो आहे. आणि आता पण आम्ही 6 जण आम्ही सोबत होतो. तर चला पहिले 6 जण गेलो होतो. पाठी 3-4 जण कम्फर्टेबल बसायची. मग आता सगळेजण रट्टी झाले. तर बघू तर कशी जागा वगैरे होते, कसं काय ते. अलिबागला कुठे जायचं हे आमचं काल फुल ऑन डिस्कशन झालं. पण अजून काही ठरलं नाहीये का चाललोय कुठं आम्ही अलिबागमध्ये एक्झॅक्टली. तर समजेल तुम्हाला याच व्लॉगमध्ये. त्यामुळे व्लॉग हा शेवटपर्यंत बघा. तर चला मनीषला घेऊयात आणि पुढे बसले का लागलाय का बघ, चेक कर. सगळ्यात बारीक तर फायनली ज्याच्यामुळे आपला प्लॅन हा होतोय, ज्याच्यामुळे हा प्लॅन होतोय, असे बघू शकता मनीष द पाटील बॉय फायनली आलेला आहे. इकडे असा हा मनीष शेख. मनीष शेख मनीष शेखला घ्यायला आम्ही चाललो आता मनीष शेखला घ्यायला. तर ज्याच्यामुळे हा प्लॅन झालेला आहे सक्सेसफुल. असं आपला मनीष पाटील आपल्यामध्ये ऍड झालेला आहे. पाठीमागे बघू शकता मस्तपैकी 4 जण बसलेत. मनीष विखे इंट्रोडक्शन करून देतो पटकन. अथर्व, अनिकेत, राहुल आणि मी स्वतः. तर चला जाऊयात. माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे माहिती आहे लोकांना. तर चला जाऊया डायरेक्ट अलिबागच्या दिशेने. काशीद बीचला चाललोय, कुठे आपण काय माहित नाही. अलिबागला चाललोय. सो चला आता बघूयात मस्तपैकी छान एक्सप्लोर करू आपण. गाडी वाढून घ्यायला पाहिजे होती थोडी. चला याची बॉक्सची चालूच राहील. आपण निघूयात. अर्ध्याला तेच घेऊन घेतली.
ये बोला आता काय मित्र कसं आहेस मस्त एक नंबर. तू बोल, सगळं व्यवस्थित ना? सगळं व्यवस्थित घे तुम्हाला घे म्हणे तू घे. तर मित्रांनो एक कॉलेज मधला आमचा किस्सा सांगतो तुम्हाला हा किस्से आता ऐकायला लाग. आंबे ऐका ना बोलू दे ना. ए थांबा प्रयोगशाळेत होतो 11वीला असताना प्रयोगशाळेत होतो तर अथर्व आम्हाला मारत होता अथर्व मारत होतो आम्ही मारत होतो टपली हा. मारता मारता पहिले आम्ही त्याला मारली नंतर त्याने आम्हाला मारली नंतर आम्ही त्याला मारायला गेलो टपली तर तो बेशुद्ध पडलेला डायरेक्ट बेशुद्ध पडलेला मण्याने गुच्ची टाकली बाडीत चांगलीच. हा तेव्हा मी फटका मारला त्याला मला वाटलं का गेला माझ्या मुलं मी आलो tension. हा भाई डायरेक्ट खाली पडलेला अशा परिस्थितीत 11वीचा पोरगा करल काय नंतर समजला तेव्हा तिकडच्या पोरांनी त्याला कांदा वगैरे आणून दिला चप्पल विप्पलचा वास दिला तेव्हा शेवटी तो उठला आणि तेव्हा समजला का त्याला थोडीफार चक्कर आली आणि अशा प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही प्रयोगशाळेत जाल तेव्हा भांडणं करू नका खाऊन पिऊन जा भेटेल का? भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बघू शकतो मी तर फोटोशूटचा कार्यक्रम चालू झालेला आहे. पोस्ट बीच बघू शकता मनीष पाटीलची आहे का ना आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी फक्त. सो चहा वगैरे पित आहेत आपले मित्र तिन्ही पण. तर कशी आहे भावलं चहाची टेस्ट वगैरे मस्त आहे ना? ओके कर भाऊ तू तुझ्या मोबाईल याच्यामध्ये 100% कर. अरे व्ह्यू काय सुंदर व्ह्यू. सुंदर सुंदर दाखव रे दाखव. सुंदर व्ह्यू आहे एकदम. मला झूम करून दाखव. निकेश त्याला घेतला काय करतो? जरा स्नॅप बीप बघा काही स्नॅप बीप टाका झाला तर कॉन्टॅक्ट राहतो बाबरे टेकून राहा की गाडी साफ करून टाक काय नाद सो काही सध्या आपण आलेलो आहोत बिर्याणी घ्यायला मनीष भाऊंची कृपा मनीष भाऊंची कृपा. तो बघू शकतो तुम्ही. दाखवला दाखव ना. भाऊ पहिला तोच दाखवला भाई शेट तू नको टेन्शन घेऊ. अलिबाग मधली उत्तम बिर्याणीचा स्पॉट हायली रिकमेंडेड. खाली तर नाही सध्या पण तरी पण सध्या जाऊयात. पुढचा प्लॅन काय भाऊ पण आपण काशीद बीचला जाणार होतो इथले. ओके सध्या काशीद बीचला जाणार आहोत. तर चला बघू शकतो तुम्ही मस्तपैकी. अलिबाग जास्त तर नाही आहे गर्दी तर अजून काय माहीत नाही पुढे काय दुकान आहे नॉर्मल रहदारीचं दुकान आहे पण रहदारी नाहीच आहे बोलला. बघूयात अलिबागची फेमस जिलेबी खाऊन आपण पहिले टेस्टचा विषय बघूया. 50 रुपये कितना हुआ इसका 60 रुपये डिस्काउंट कितना डिस्काउंट हाँ पापड़ा देना इसलिए पापड़ा मांगा ना मैंने डिस्काउंट पापड़ा थोड़ा लंबा दे ऐसा हां मस्त आहे हे आणते का म्हणा घे. पापड़ा ना पापड़ा जिलेबी सर्वांच्या हातात. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही पोहोचलोय आता कुठे काशीद बीचला ऑलमोस्ट 7 मिनिटात पोहोचू. मस्त व्ह्यू आजूबाजूने चाललाय. निकेश बोलतोय की आमची इन्व्हॉल्वमेंट नाही तर आता आम्हाला इन्व्हॉल्वमेंट दाखवायची आता इन्व्हॉल्वमेंट येत आहे आणि मित्रांनो. याला ही इन्व्हॉल्वमेंट सगळे दाखवणार रे. हा आहे मनीष पाटील फ्रॉम आष्टे, हाय. हा आहे विक्रांत, हाय हा आहे अनिकेत आणि देशमुख. आता सगळेजण ब्लॉग करणार आहेत आणि हे फुटेज हा ब्लॉग फक्त माझा नाहीये, सर्वांचा ब्लॉग आहे. ब्लॉगचे हे फुटेज जर नाही लागले तर नंतर बोलायचं नाही की आमची इन्व्हॉल्वमेंट नसते. तर मस्त बिर्याणी घेतली आम्ही अलिबाग वरून मनीषच्या जिजूंकडून 80 रुपयाची. 80 रुपयाची नाही 80 रुपयाची बिर्याणी नाही घेतली. बिर्याणी आम्ही घेतली. समजू शकतो 1 किलो बिर्याणी घेतली आम्ही आणि 80 रुपयाचा आम्ही व्हाईट राईस घेतलाय.
म्हणजे तो बोलेल बिर्याणी व्हाईट राईस घेतला. आणि आता मस्त यांनी जरा कोल्ड्रिंक्स वगैरे घेतलेत आणि आता जाऊन मस्त एक स्पॉट शोधणार आहे आणि बसणार आहे गाडी खाली मस्त 100%. गप्पा मारत आणि तर फुल मजा येणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एकदम फुल राडा फुल धमाल होणार आहे. चला तुम्हाला एक छान असा व्ह्यू दाखवतो. I never feel so loved. I've been having dreams, सो गाईज फायनली आता आपण आलेलो आहोत. crashing in a summer street. फार सुंदर नजारा आहे. पाठीमागे माझा समुद्र आहे. पण खूप जास्त भूक लागली आम्हाला. आम्ही बिर्याणी ठेवली असं तुम्हाला आधी सांगितलं. आता काहीतरी जेवणाची वगैरे सोय वगैरे करू. मित्र वगैरे आपले आलेले आहेत. तर चला जेवायला या मस्तपैकी. जेवायला बसूया. बाई इथं सर्व आता आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी. तुम्ही बघू शकता बिर्याणी वगैरे आहे. थांब ना बाई तुला भेटेल का आवडण्यासारखं करतोय. थांब ना जरा. नाहीतर काय तर विक्या पण तेच म्हणणं आहे. सगळ्यांना तेच म्हण. आई शपथ परत बाईनी 3 पीस घेतले. आधी काढले कशाला ताटातले चिकनच्या पीस साठी भांडणं चालू आहेत अक्षरशः. चिकनच्या पीस साठी हा चालू डबल कोलबी आणि सुरमई वेगळी. ते तर काउंटच नाही अजून. ऑमलेट पण संपवला. काय बोलतो. ते पण बोल ना किती जागा व्यापणार आहेत अजून. समझ रहे हो ना. मी काढतोय So guys, आता आम्ही जेवायला बसलोय आणि इथे राईस वगैरे. तर अथर्वची ही प्लेट आहे. आता अथर्वचे पीस चिकन काढून घेतलेले. चिकन काढून घेतले. नुसते चिकन काढून घेतलेत बाईनी. आणि आम्हाला ठेवलाय फक्त सफेद राईस. तर आता चिकन रिटर्न टोपशी मध्ये. बघूया रिएक्शन. तर रिएक्शन बघूया दाखवून ठेवा काय. आता चिकन पहिले लपवायला लागतील वाटतं बाईला पण. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत काशीद बीच मध्ये. तुम्ही बघू शकता जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. बिर्याणी पण छान होती असं बघायला गेलं तर. बघायला गेलं तर म्हणजे काय छानच होती बिर्याणी. सो आता अथर्व गेलाय वॉशरूम मध्ये. टॉयलेटला गेलाय. सो याचा वेट करतोय आम्ही. आणि पाहू शकता आजूबाजू खूप छान निसर्ग आहे. पाठीमागे समुद्र आहे. हिरवळ दाखव हिरवळ दाखव. प्रचंड गर्दी आहे. प्रचंड गर्दी. हा गर्दी तर आहे. हॅलो गाईज. तर हे आहेत आपले मनीष पाटील आष्टे गावाचे 22 सरपंच. रायबा घाबरलाय. रायबा गप्पा आहे त्याला घे. रायबा रुसलाय. त्याचा रिव्ह्यू घेऊया. सो अथर्व कसा अनुभव कसा होता तुझा. अनुभव आता चांगला झालाय. 21 जून 2017 या दिवशी काढलेला फोटो आत्ता स्क्रीनवरती दिसत असेल. आम्ही अजूनही 6 जण सोबत आहोत. याची पोच पावती आहे. आणि थँक्यू ऑल ऑफ यू गाईज. आपण अजूनही सोबत आहोत. आणि ज्यांनी ही ट्रिप क्रिएट केली ज्यांच्यामुळे हे पॉसिबल झालं आपले मनीष. तर त्यांना सुद्धा खूप थँक्यू. धन्यवाद. यस. बघतो आपण किती सुंदर बीच आहे. सुंदर अलिबाग सुंदर आहे. खूप सुंदर आहे. बीच वेगळा आहे. बीच वेगळा आहे पण माणसं बीच आहे. अजून पण पुढे 7 वर्षांनी बीच वेगळा असेल पण माणसं हीच असतील. 100% लिहून देतो. नहीं बघा दादा पण बघा बघतोय आपल्या ब्लॉग मध्ये. हा दादा असला. सो चला आता अजून थोडं आपण 7 वर्षांनी बोललास. 7 वर्षांनी बोललोय. आता आपण दुसरीकडे जाणार आहोत. फिरणार आहोत. त्याचे अपडेट माहित नाही येतील की नाही येतील. थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे पण जाऊ आपण. 100%. चला आज थोडंसं बीच एक्सप्लोर करतो. भेटूया.
देखा आपने लापरवाही का नतीजा है So guys, आम्ही कॅच खेळत आहोत सध्या, कॅच खेळत आहोत. इग्नोर माय व्हॉइस ॲक्च्युली. तर पाहू शकता तुम्ही कसे आम्ही खेळतो होते. कमबॅक इज कमिंग, कमबॅक इज कमिंग. पकडा पकडा पकडा. नाही नाही आणि आमचा झेल सुटलेला आहे. 20 पॉईंटची मॅच आहे. जो जिंकेल तो आईस्क्रीम देईल. बघूयात काय विषय. तर चला मी पण थोडासा खेळतो. मी पण एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. अरे मित्रांनो बॉल हा हरवलेला आहे त्यामुळे मॅच स्टार्ट झालेली आहे. संपला विषय. आईस्क्रीमचा विषय संपला पूर्ण. चला आता काहीतरी आपण दुसरा आईस्क्रीम करूया. 100% अरे आपण जिंकलो असतो यार. जिंकलो असतो. आता बघा मित्रांनो फुल गोड आहे ना. काही जिंकलं नाही या तुम्ही. सगळ्या कॅचे अंड्याने पकडल्या, या दोघांना फक्त पावले कसं उभं केलं. एक पकडली, एक पकडली आणि एक कॅच पकडली. दोघांनी डबल कॅच पकडली आहे. दोघांनी एक कॅच पकडली. प्रॉब्लेम बाकी 17 कॅच पकडली नाही. आमच्या प्रत्येकाने पॉइंट आहे. काय केलं असं काही जमत नाही. असं मॅच झालेली आहे टाय. त्याच्यामुळे आईस्क्रीम त्यांचा रूल काय होता? रूल काय होता? 20 चा रूल होता. डबल लीड असो, ट्रिपल लीड असो. बॉल भेटलेला आहे. आम्ही खरं केलो आणि मला सांगतो बॉल सुद्धा आम्ही शोधलाय. बॉल शोधलेला आहे आम्ही. हा. परत तुम्ही आता सांगा नंतर पाऊस आला काय आला हा. नाही भिजलो तरी चालेल पण मॅच कम्प्लीट करा. So guys, खेळून वगैरे आमचं झालेलं आहे. मॅच आम्ही सर्वांचं. हारलोय ते बोल ना. काही match मध्ये आमचा पॉईंट त्या सुद्धा penalty चिटिंग झाला. करून पण असू दे. चल, काय चल. चिटिंग हा? माझ्याकडनं कॅचेस सुटल्यात. काही सुटलं नाहीये माझ्याकडनं. काय तुम्ही लांब लांब फेकत होते समजलं ना. कॅप्टनला विचार तुझ्या. हा कॅप्टन काय म्हणणे तुझं. नाही काय नाही. चला आपण कॉफी पितोय आता सध्या. कॉफी पिऊयात आणि मग बघूयात पुढचा प्लॅन काय आहे. द्यायच्या हरल्याच्या बद्दल ते बोल. पार्टी आता काय मला तर गोड काय बोलला नाहीये पार्टीचा विषय. अरे हा सो कॉन्टेंट गाईज वाजलेत 8:45. सकाळी निघालेला हा प्रवास आता इथे फायनली समाप्त होत आहे. बाकी तुम्हाला ही व्हिडिओ कशी होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद. जय महाराज.